दशक 5वा, समास 9वा. साधक लक्षण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जय धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षिततले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बद्ध लक्षण मुमुक्ष लक्षण बघून आपण खूप विचार आणि मनन चिंतन केलं आणि आत्मपरीक्षण पण केलं. आणि आत्मपरीक्षणानंतर एक मनाने ठरवलं, एक काय ठरवलं मनाने, की प्राधान्य द्यायचं भगवंताला, प्राधान्य द्यायचं आत्म्याला आणि प्राधान्य द्यायचं स्वतःला. स्वांत सुखाय जगणं जर करू शकलो तर स्वांतामध्ये स्वतःमध्ये आपण विस्तारसुद्धा पाहू शकतो. म्हणजे जे काही करायचं ते करू शकतो. फक्त आधी स्वतःचा विचार जर केला, हृदयाचा, बुद्धी आणि मनाचा नाही, हृदयाचा जर विचार केला, हृदयाशी जर संवाद साधता आला स्वतःच्या, आणि हृदय सांगताय तसं जर ऐकलं. अर्थातच आपण जर आपलं कुणाचंही गोष्ट ऐकली ना तर त्या माणसाला आनंद होतो. असं आपण संसारात सुद्धा बघतो. मनापासून जर एखादी गोष्ट आपण एखाद्याची ऐकली तर त्या व्यक्तीला समाधान मिळतं आणि त्याचं ते समाधान त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसतं की हे ऐकलंय आणि मला तो शरण आलाय. किंवा माझी एखादी गोष्ट जर ऐकली तर किती आनंद होतो. आणि हे तर सनातन आहे. हा जीव आहे तो सनातन आहे. ही बुद्धी पंचमहाभूतांची बनलेली आहे. या इथे मिळाली आहे बुद्धी आपल्याला. जे पंचमहाभूतांचं शरीर आहे त्या शरीरामध्ये जी बुद्धी आहे ती पंचमहाभूतांपासून निर्माण झाली. म्हणजे सत्व रज तम गुण आणि ह्यांनी जी प्रकृती निर्माण झाली त्यातून ती बुद्धी. म्हणजे जे बघतोय
ते बघतोय म्हणजे फक्त बुद्धीच्या साह्याने बघतोय जे दिसतंय तेवढं. त्यामुळे हृदय सनातन आहे. हृदय हा जीव जो सनातन आहे तो सनातन आहे. मग तो मोठा असून त्याचं जर बुद्धी ऐकत नसेल तर त्याचा किती मनस्ताप होत असेल, त्याच्या हृदयाला मनस्ताप होत असेल, हृदयाच्या मनाला ताप होत असेल. हृदयालाही मन असेल ना विचारायला कुठेतरी की आपलं कधीच काही ऐकत नाही आणि प्रत्यक्षात मी तिच्या कल्याणाचं बोलतोय. प्रत्यक्षामध्ये मी आणि मीच फक्त तिच्या कल्याणाचं बोलतो, इतर कुणीही त्याच्या कल्याणाचं बोलत नाही. आणि जे बोलतात कल्याणाचं ते शाश्वत नाहीत, ते नश्वर आहेत. आपली आई, आपले वडील, आपला मुलगा कल्याणाचं बोलतात निश्चितच, पण ते नश्वर आहेत ना. म्हणजे त्यांचा आपला संबंध सतत राहू शकत नाही. मग मी तर त्याच्यासोबत आहे ना सतत, आणि त्यांच्यामध्येच आई वडील आहे, त्यांच्याचमध्ये मुलगा आहे, त्यांच्याचमध्ये संसार आहे, त्यांच्याचमध्ये बुद्धी आहे. हे सगळं तिला सांगतोय समजवून, तरीही तिला पटत नाही. जेव्हा असं वाटतं तेव्हा मग आपण म्हणतो तळमळ तळमळ होते जीवाची. आता जीवाची तळमळ म्हणजे बुद्धीची होते का? नाही. बुद्धी मानतच नाही. बुद्धी चुकलं मानत नाही, बुद्धी चुकीचाच संदेश देते. पण जर हृदयाचं ऐकलं आणि हृदय शांत झालं ना तर मग बुद्धी शरण येते. म्हणजे हे सगळं असं आहे की आधी कोण हे इतकं तळमळून तळमळून सांगतोय तरी बुद्धी ऐकत नाही. म्हणून आपण मनाचे श्लोक म्हणतो की म्हणायला पाहिजे. मग मनाच्या श्लोकांनी हे सगळं तयार होणार आहे सुपीक जमीन. म्हणजे त्या ठिकाणी विवेकाने काय निर्णय घ्यायचा हे ठरेल. मग त्या हृदयाची तळमळ जेव्हा शांत होते, त्या शांत हृदयाचं ऐकून बुद्धीसुद्धा शांत होते, नम्र होते. आणि आता काही माझं चालत नाही याच्यासमोर, म्हणून ती शांत आणि शरण येते. आणि ते जर शरण आलं असेल, बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार हे जर शरण आलं हृदयाला, तर हृदय किती म्हणजे अगदी त्याचं कल्याण झालं, त्याच्या जन्माचं सार्थक झालं. आणि तो तेच लहानपणापासून सांगतोय, काहीही नकोय मला फक्त शांती पाहिजे आहे. आणि ती शांती बुद्धी काही मिळू देत नाही. बुद्धी आणि मन अजिबात मिळू देत नाही. या ठिकाणी मन असलं, त्याचं एक क्षण जरी मन त्या ठिकाणी स्थिर झालं ना तर आश्चर्य आहे. एक क्षण जरी मन स्थिर झालं एखाद्या चांगल्या ठिकाणी तर ती आश्चर्याची गोष्ट आहे. त्या ठिकाणी एक क्षण स्थिर झाल्याबरोबर ताबडतोब दुसरं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतं मन, आणि हृदयाला जिंकू देत नाही. म्हणून त्या दिवशी आपण म्हटलं होतं की हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. संघर्ष आपल्याशीच करायचा आहे, आपलाच मनाशी संघर्ष करायचा आहे. हृदयाला काहीतरी चांगलं करावं वाटतंय, बुद्धीला वळवायचं आहे. आणि बुद्धीला वळवल्यानंतर मग दोघं मिळून जे शांत राहतात ना, मग ती संतांचीच अवस्था आहे. कशाचंच कोणाचं काही नाही. त्याचं आकाशाच्या ब्राह्मणाचं आपण उदाहरण अगदी मनातच ठेवायचं योगवसिष्ठातल्या, की आकाश ज्याला जसं निर्विकार आहे, मारू शकत नाहीत समोर येऊन सुद्धा यम आले तरी मारू शकत नाही. त्याच्यावर कुणाचाही आशीर्वाद नाही, त्याच्यावर कुणाचाही वरदहस्त नाही. तो स्वतःमध्येच इतका स्थिर आहे की कसं मारायचं त्याला. त्याचं देहच नाही, त्याला इतका निर्विकार आहे. देहाची कोणतीच अवस्था नाही, देहाची चंचलता नाही, देहाची शांती आहे. मग अशा शांत व्यक्तीला कोणत्या कारणाने मारायचं? काय कारण समोर ठेवून आपण मारायचं? हा पण प्रश्नच आहे ना. मग असा हा प्रश्न पडावा मारणाऱ्याला, इतपत शांत व्हावं हे संत सांगतात. आणि ह्यामुळे आपण हे जे साधक लक्षण सांगतोय, त्या साधक लक्षणामध्ये आपली पूर्वीची अवस्था काय आणि आपल्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये 0% 1% जरी बदल झाला, 0%वर आलो तर शून्यता, आणि 1% बदल झाला तर आपलं मार्गक्रमण सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या 25 ओव्या झाल्या आहेत, विवेकबळे गुप्त झाला. हा विवेक, हा जो आपण इतक्या वेळ बोललो, ती उजळणी जी झाली, तो विवेक जर मनामध्ये जागृत झाला, विवेक म्हणजे सोहम साधना, म्हणजे हंस साधना. हंस जसा शुभ्र आहे, हंस निरक्षीर विवेक करू शकतो. नीर आणि क्षीर कोणतं आहे ते बघू शकतो. आपल्या श्रेयस आणि प्रेयस काय आहे हे जो माणूस समजू शकतो, तो विवेकी. आपल्यासाठी काय चांगलं आहे, सध्या आपल्यासाठी चांगलं दिसतंय पण ते आपल्या अंतिम कल्याणाचं आहे का, हा विचार जो करू शकतो, तो हंस साधना. हंसासारखा अगदी राजहंस आहे तो. त्याचं मन राजहंसासारखं उन्नत, की ज्या ठिकाणी तो विचार करू शकतो माझ्या अंतिम कल्याणासाठी काय आहे. पण मी तर असं म्हणते की विचारच करण्याची गरज नाही. मानावा राम सर्वदा करता. जे होतंय ते शरण होऊन जर आपण रामाच्या पुढे गेलो, नतमस्तक झालो, तर कुणासमोर नतमस्तक होण्याची गरज नाही. कारण मला कशानीच फरक पडणार नाही आहे. चांगल्यानी पण नाही पडणार आणि वाईटाने पण नाही फरक पडणार, कारण माझा रामराय माझं पाहून घेणार आहे. मागच्या वेळेस जे उदाहरण पाहिलं की त्यांनी सांगितलं, पाहिलं की मला माहिती नाही बोललो की नाही, त्या बाईला जायचं होतं जंगल पार करून,
आणि जंगल पार करून जाण्यासाठी त्यांना उशीर झाला. पूर्वीच्या काळी जसा उशीर झाला तर ते जंगलातून जाणं कठीण होतं. पण म्हणे मला त्या घरी वापस जायचं आहे. अंगावरती सोनं आहे आणि सोनं असताना तिला जेव्हा पार जायचं होतं तर एक व्यक्ती आला आणि म्हणाला, ताई तुम्ही काही काळजी करू नका. नवरा बायको दोघंही होते. ताई तुम्ही काळजी करू नका, रामसाक्ष सांगतो, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो. असं त्यांनी सांगितलं. ही माया आहे. त्यांनी सांगितल्यावर तिला हे वाटलं आपल्याला नाहीतरी जायचंच आहे आणि हा रामसाक्ष म्हणतोय. असंच गीतेवर हात ठेवून जसं बोलतात तसं बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं. रामसाक्ष सांगतो म्हणाला. आणि रामसाक्ष सांगणे म्हणजे काय, त्याचं नुसतं वरवरचं होतं. त्यांनी अर्ध्या जंगलात गेल्याबरोबर तिला लुटलं आणि सोनं घेतलं आणि नवऱ्याला झाडाला बांधून ठेवलं. आणि आता पुढे तो निघून जाणार तर ही स्त्री म्हणते देवाला, म्हणजे मनातल्या मनात जो धावा करते, रामा मी साक्ष घेऊन तुझं नाव घेऊन त्यांनी सांगितलं, माझा याच्यावरती विश्वास नव्हता, पण त्यांनी रामसाक्ष जी म्हटलं त्यावरती माझा विश्वास होता. मग त्या विश्वासाला तडा जाऊ देतो का आता? माझं सोनं गेलं तर प्रश्न नाही, पण ह्या नवऱ्याला बांधून ठेवलंय, आमचं काय होईल सांगता येत नाही. रामा तुझ्यावर विश्वास ठेवून हे जर घडत असेल तर माझा विश्वास तुझ्यावर राहण्यात अर्थ काय आहे? असा तो मनातला तिचा संवाद झाला. कारण तिने खरोखर मनातल्या मनात त्याच्याशी संधान साधलं होतं आणि रामाला येणं. आणि असं ती म्हणते आणि तो जेव्हा निघून जातो तर समोर 2 पोलीस येतात आणि पोलीस हातामध्ये रायफल ते त्या काळातलं जे काही अस्त्र असेल ते घेऊन येतात आणि त्यांना मारतात त्या चोरांना. तर ते रामलक्ष्मणाच्या रूपात स्वतः येतात आणि त्यांना मारतात. हा तिचा विश्वास आहे. मग हा जेव्हा तिचा विश्वास रामावर होता तेव्हा पुढच्या संकटाचं तिला काही वाटलं नाही. ती म्हणाली सोनं गेलं प्रश्न नाही, माझ्या नवऱ्याचं काही व्हायला नको. इतका विश्वास दृढ तुझ्यावर असताना आणि त्यांनीही रामाचीच साक्ष दिलेली असताना असं कसं घडलं? तर त्यामुळे प्रारब्धाने हे तुझं जाणार होतं, पण प्रत्यक्षात तू रामाचा दावा केल्यामुळे तुझं सगळं वाचलं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतो तेव्हा मग विवेकबळे आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या गुप्त होतात. कुठे जातात त्या असतात तिथेच, पण त्यांना पुढे येऊ देत नाही कोणी. जो भक्त असतो, जो साधक असतो, तो त्या गोष्टी पुढे येऊ देत नाही. एवढंच फक्त त्याला म्हणायचं आहे की असलं कोणतंही संकट कमी होणार नाही आहे. जे काही संकट यायचं आहे ते येणार आहे किंवा आनंद व्हायचा तो येणार आहे. किती भरभराट होते कधी अनपेक्षितपणे भरभराट. अनपेक्षितपणे 1 नाही 2 नाही 3 घरं. अनपेक्षितपणे परदेशवारी. जे आपल्या पात्रतेचं असतं नसतं ह्याचा विचार न करता आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. तेव्हाही रामाला विसरतो आणि दुःखामध्ये तर विसरतो. कारण रामा तुझ्याचमुळे दुःख आलं, मी एवढं तुला मानते आणि तुम्हाला दुःख. ह्या दोन्ही गोष्टी रामांना नको आहेत. ते म्हणतात जसं असेल ते माझ्यावरती विश्वास ठेव, पुढचं काय करायचं अंतिम क्षण तुझा उत्तम करण्यासाठी मी आणि मीच आहे फक्त, बाकी दुसरं कोणीही येणार नाही. आणि हे सांगणारा हृदय आहे आणि हृदयामध्ये सद्गुरू आहे. जय जय रघुवीर समर्थ. असं ज्या ठिकाणी असेल ती साधना फळाला येऊ शकते. याला साधक म्हटलंय. समर्थांनी जे म्हटलंय याला साधन म्हणजे अजूनपर्यंत कृती अशी विशेष करायची नाही, उलट कृती न करणे ही साधन आहे. ह्यामुळे मनातला विवेक जागृत होतो आणि विवेकाने काय होत आहे, विवेक बळे गुप्त झाला. आता ती मागची ओवी थोडीशी संबंध लावते. देवभक्ताचे मूळ. देव आणि भक्ताचं मूळ शोधून काढावं. पुराण वाचावे. कशासाठी? पारायण करण्यासाठी नाही, तर त्या मुळामधून आपल्या मुळाचा शोध लागतो का, आपण इथे या ठिकाणी कसे आलो. या सगळ्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर देवभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ. शोधा. बुद्धी दिली आहे ना, त्या बुद्धीला इतरत्र न कुठे घालवता त्या देवाच्या मुळामध्ये, देवाकडे, आपल्या मुळाकडे न्या. अगदी सुरुवातीपर्यंत न्या. आणि तिथे तर अगदी काय आहे तिथे गेल्यावर सत्य समजणार आहे. ज्ञानस्वरूपाने जर बघितलं तरी सत्य उघड होत आहे. भक्त स्वरूपाने बघडलं तर उघड काहीच होत नाही, पण मन भरून येत आहे. मग या 2 अवस्थांपैकी जी तुमची पात्रता असेल ती त्या पद्धतीने शोधून पहा. शोधून पाहिल्यानंतर सापडेल. शोधा म्हणजे सापडेल, ही तर संसारातली पण म्हण आहे. जर काही एखादी गोष्ट शोधायची प्रयत्न केला सापडते. आपण शोधतच नाही. तसं सत्याचा शोध घेणं एवढं सोपं नाही. आणि ते ज्ञान आणि सत्य फक्त आपल्या बुद्धीला नमवायसाठी आहे. हृदय तर आधी नम्रच आहे. हृदयाला सगळं माहिती आहे, कारण हृदय हा जो अंश आहे तो रामाचाच आहे. हृदय बंद पडलं आपण एक क्षण राहू शकत नाही. तो वायू स्वरूपामध्ये जे आहे आपल्यामध्ये तत्व ते रामतत्वच आहे. त्याला तर ते सगळंच माहिती आहे आणि तो ओरडून ओरडून सांगतच असतो. काय भावते मजला जीव का व्याकुळ होतो,
आनंदाचा शोध घेतसे पुन्हा पुन्हा भरकटतो. किती वेळा प्रयत्न करतो आनंदाचा शोध घेण्याचा, पुन्हा पुन्हा भरकटतो. इथे सापडल्यासारखं वाटतं, सापडत नाही. तिथे सापडल्यासारखं वाटतं, सापडत नाही. सापडलं नाही तरी पुन्हा तिथे शोधणं, हा विवेक नाही. जर सापडत नाही तर ती समस्या सोडून विवेकाने जर दुसऱ्या गोष्टींकडे दृष्टी जाऊ शकली तर तो गुप्त होऊ शकतो. तो संदेह जो आहे तो गुप्त होऊ शकतो. देवभक्ताचे मुळ शोधून पाहे सकळ, साध्यची होय तात्काळ या नाव साधक. आणि याचं साध्य होणार आहे. या सगळ्या गोष्टी तात्काळ साध्य होणार आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी. एकदा का वृत्ती बदलली, बाकी काहीच नकोय देवाला. साधन म्हणजे काय की फक्त माझ्याकडे वृत्ती वळव. या गोष्टी नुसत्या बोलायच्या नाही, अनुभवाच्या आहेत. फक्त माझ्याकडे वृत्ती वळव म्हणत असताना ते वाक्य इतकं छोटं आणि अगदी मी म्हटलं जीवन परिवर्तक वाक्य आहे. महावाक्यामध्ये त्याला बदलवायचं आहे. वाक्याला महावाक्यामध्ये, त्यांची महावाक्यच आहेत, आपण त्यांना वाक्य समजतो, पुन्हा महावाक्य असं समजणे हे साधकाचं काम आहे. त्याच्यावरती सढळ अगदी इतकी घट्ट निष्ठा पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत माझं कल्याणच होणार आहे, कारण की माझे सद्गुरू माझे पाठीराखे आहेत. मग विवेकपणे गुप्त झाला, आपे आप मावळला. असं जेव्हा आपण त्याच्यावरती स्थिर होऊ, त्यांच्या चरणांवरती जर स्थिर झालो तर आपोआप हा विवेकमय जो शंका कुशंका गोंधळ मनाचा, जी अशांती मनामध्ये आहे ती शांत होते. कारण मनाला चिपटक करू द्यायचं नाही, मनाला इकडे तिकडे वळूच द्यायचं नाही. फक्त चांगल्या कामाकडे लावायचं. म्हणजेच तो सोहम साधना, जे आपले बुवा नेहमी सांगतात की सोहम म्हणजे तो म्हणतो तो म्हणजे मी, मी म्हणजे तो. सोहम म्हणजे म्हणून पाठवलंच आहे तुला सोहम म्हणून. प्रत्यक्षामध्ये सोहम म्हणणे आणि ब्रह्मांडाला छेदून समाधी लावणे ही जी अवस्था आहे, म्हणजेच ब्रह्मांडाकडे लक्ष न देता फक्त तुझ्याकडे बघणे. मग ही जी निरक्षीर विवेकाची साधना आहे, माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसतंय सत्य काय आणि असत्य काय आहे, हे जर दिसलं तर विवेक बळानी, त्या विवेकाच्या बळावरती ती जो गोंधळ आहे मनाचा साधकाच्या तो संपून जातो, आपोआप मावळला. आणि हे सगळं करणं साधकाचं चालू आहे. आणि वरतून आशीर्वाद मागायचा आहे संतांचा की तुम्ही या गोष्टींसाठी आशीर्वाद द्या. त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. झाडाचं पानसुद्धा तुमच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही, हे मला आता समजलं आहे. माझ्या जीवनात जे काही घडलं आहे ते सगळं तुमच्यामुळे घडलं आहे. अतिशय उत्तम माझं जीवन आहे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी आधीच म्हणून द्यायचं. देवाची कृपा झाली आहे असं म्हणून जर जीवनाला नवीन पद्धतीने सुरुवात केली तर आपोआप मावळतो. दिसतो परी देखिला नाहीच कोणी, दिसतो परी देखिला नाहीच कोणी. म्हणून आपण मग काल थांबलो होतो. दिसतो, ज्या गोष्टी दिसतात जे कोणाला दिसलं नाही, आणि ज्या कोणाला दिसल्या नाही त्या दिसतात. म्हणजेच दृष्टी आत वळली ना, दृष्टी आत वळल्यानंतर नाहीच कुणी, कुणाच्या बाबतीत झालं नाही म्हणजे दुर्मिळ योग आहे, दुर्लभ योग आहे, कठीण आहे, नवल घडलं आहे. सर्वसाधारण जीवन जगलो, बरं झालं लवकर समजलं असं वाटलं पाहिजे. ज्ञानाकडे वळणं, सत्याकडे वळणं, सूर्यप्रकाशाकडे वळणं इतकं सोपं नाही. अंधारात राहायला आवडतं म्हणून म्हटलं अंधारात पाप. जे काही अज्ञानात घडतं ते सगळं चुकतंय. पण अज्ञान आहे तोपर्यंत ठीक आहे, पण अज्ञानाला वाटलंच नाही ज्ञानाकडे वळावं ही मोठी चूक आहे. अज्ञान असणं चूक नाही, हे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत की जे. आणि आजकाल तर असं वाटायला लागलं की ज्ञानाची कक्षाच नाही आहे, ज्ञानाची गरजच नाही आहे. ज्ञान ही पुढची गोष्ट आहे. आपोआप आल्यानंतर डोळ्यात अश्रू येणार आहे ते ज्ञान मिळाल्यावर. अरे बापरे, इतकं गहन ज्ञान आहे जे मला आता समजावून समजतंय. त्याच्या आधीच मी शरण गेलेलं बरं. एकदा का शरण गेलो की त्यानंतर जे जे काही कळेल त्यांनी अति मन उल्लसित होत राहील. हा उलटा प्रवास प्रत्येक साधकाला करायचा आहे, जो आंतरिक प्रवास आहे. मी पण मागे सांडेले. अर्थातच पहिलीच अट आहे त्या ठिकाणी मी पण असं काहीच नको. मी हे करते, मला हे समजतंय, मलाही पाहिजे, मी हे म्हणजे हेच करणार, मी इथे म्हणजे इथेच जाणार. किती दुःखदायक घटना घडतात. आता इतका सुंदर योग की यासारखा सुंदर योग नाही की कोणता तरी गंगा दशहऱ्याचा उत्सव, त्यामध्ये गंगेमध्ये गंगा लहरीचं निरूपण सांगणाऱ्या विदुषी धनश्रीताई लेले. पैशाची कमी नसल्यामुळे ताबडतोब आम्ही रिझर्वेशन केलेलं, माझी सीट बुक झालेली, गंगेमध्ये नावेमध्ये धनश्रीताईंचं निरूपण. का वाईट आहे का? सत्वगुणांनी भरलेल्या त्या आणि मी की आपल्याला एकत्र भेटायचं, ताई तुम्ही या, माझं निरूपण आहे. आणि आमचे सगळ्यांचे रिझर्वेशन झाले, सगळे गेले पण मी नाही गेले. मला जाताच नाही आलं तब्येतीने. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की हलायचं नाही. ही कुणाची सत्ता? सगळ्यांना वाईट वाटलं, मला सुद्धा वाईट वाटलं. पूर्वीची असती
तर म्हटलं असं एवढं करून काय फायदा, इतकं सगळं चांगलं ठरवते आणि तरी होत नाही. गंगेमध्ये गंगा लहरी धनश्रीताईंकडून ऐकता येत नाही. किती नकारात्मक ऊर्जा मनामध्ये आली असती, पण काहीही येत नाही. याचं कारण सध्या योगच नव्हता, त्याच्या मनात नव्हतं. कारण कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या मला पण कळल्यानी त्या घडल्या. मग तेव्हा नाही लक्षात आलं आपल्या की रामांची कृपा आहे, या ठिकाणी रामांची अवकृपा दिसते. असं दिसायला नको. हा विवेक जोपर्यंत मनात जागृत होत नाही तोपर्यंत मीपणा संपत नाही. कुणाला दोष नाही, कुणाचं दुःख नाही, फार औदासीन्य नाही. एका दिवसात त्या गोष्टी विसरल्या. तिथली पिशवी दिसते, आम्हाला दिलेल्या पिशव्या, त्यांचे स्टिकर, सगळं आमच्याजवळ तसं पडलं आहे. ताईंचे फोन, ताई येत नाहीत का, या सगळ्या गोष्टी किती दुःखदायक आहे. पण लेट इट बी. जसं घडायचं असेल. नाही जाऊ देतात ना. डॉक्टरांवर सुद्धा चिडचिड नाही, कसंही करून तुम्ही परमिशन द्या. अरे तुम्हाला पुढे काही झालं तर मी जबाबदारी घेणार नाही असं म्हटल्यावर खरंच त्यांचं ऐकणं भाग आहे. मग श्रेयस आणि प्रेयसामधला फरक त्या ठिकाणी समजतो. माझं कल्याण नसेल त्याच्यात, ऐकून बरं वाटतंय, पण प्रत्यक्षात ते माझ्या कल्याणाचं नव्हतं, जीवनाला धोका होता. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा मन मानायला लागतं स्वतःहून, कुणाची जबरदस्ती नाही. पैसे गेले काय, राहिले काय, नाही जाता आलं, मी एकटी त्या 8 दिवसामध्ये काय अवस्था झाली असती. अन्यथा त्या 3 दिवसामध्ये जे काही निरूपण ऐकायचं होतं ते न ऐकल्यामुळे मला त्याहूनही अधिक काहीतरी चांगलं सापडलं. आणि शोध घेतला की सापडतं. म्हणून मी पण मागे सांडले. मला जायचं होतं, नाही जाता आलं, ते माझ्या हातातच नव्हतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून माणूस बदलत जातो. मोठ्या मोठ्या ठरवलेल्या संकल्पना जेव्हा गळून पडतात त्याही वेळी जो स्थिर राहतो तो साधक आहे. आणि त्या साधकाला जे मिळतं ना ते इतर कुणाला मिळत नाही. हा दुर्मिळ योग आहे म्हणतात आहे. काय नाहीच कोणी, असा कोणीही नाही त्याला जे मिळत आहे. तिथे जाऊनही कदाचित मिळालं नसतं, जे घरी राहून सुद्धा मिळू शकतं. मिळतं असं म्हणत नाही. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाल्यानंतर सुद्धा ते आपल्या कल्याणासाठी आहे हे वाटणं ही त्याचीच कृपा आहे. अन्यथा चिडचिड चिडचिड आणि क्रोध, राग, दोष, द्वेष हे सगळे षड्रिपू तयारच आहेत मनामध्ये. त्या मनाला सांभाळणं हे काम मी पण मागे सांडिले या ओळीवर. आणि याचा प्रत्येकजण अनुभव घेऊ शकतो. कोणती गोष्ट आपल्या मनासारखी होते, नाही होत. नाही झाल्यानंतर जो स्थिर राहतो, सुबोध भावेंचं वाक्य आहे, जो दुःखामध्ये सुद्धा स्वतःचं स्वत्व सांभाळतो तो खरा योगी आहे. मग ह्या ठिकाणी दुःखामध्ये आणि सुखामध्ये शीतोष्ण सुख दुःखेशु जो असेल तो अजूनपर्यंत पूजा अर्चा श्रवण मनन चिंतन पारायण यावरती विषय निघालेला नाही साधकाचा. साधकाची मनस्थितीवर चर्चा चालली आहे. आज तर आपण 4 देहांवर बोललो दुपारी. किती सुंदर विचार आहेत ते. त्या 4 देहावरचा स्थूल देहाला इतका विचार केल्यावर कसं फळ मिळणार आहे. सूक्ष्मामध्ये थोडंसं शांत होत आहे मन म्हणून थोडं बरं वाटतं आहे, पण कारण देहाचा तर विचारच नाही. आणि पुढचा जो येणार आहे अजून 4था देह तो त्याचं तर समजच नाही. मग या सगळ्या गोष्टी घडत असताना मी कशाला म्हणायचं. अजून कारण देह माहिती नाही, स्वतःला ओळखला नाही. आपल्यामध्ये किती प्रकारचे देह आहेत, कोण राहतं आपल्या देहामध्ये हे जर अजून समजलं नाही तर या देहाला वाटलं म्हणून चुकलं ह्या गोष्टी करण्याची तुला प्राज्ञाच कशी होते. ही जी बुद्धी मेधा प्रज्ञा यामध्ये वरवर का चढत नाही बुद्धी, याचं कारण आपण लक्ष देत नाही. सद्गुरू म्हणतात मी तुझ्यावरती कृपा करायला तयार आहे. मी पण मागे सांडिले स्वय आपणासी धुंडिले, मग मी माझा कोणता देह. स्वय आपणासी धुंडिले. मग आता हा जो देहाचा प्रकार आहे सांगणं, हे मी म्हटलं ना आत्मपरीक्षणात्मक आजचं चिंतन आहे दुपारचं, अतिशय गोड. म्हणजे मला तर इतकं आवडलं की जे मला समजल्याबरोबरच ते इतकं आवडलं तर सांगितल्यानंतर अधिकच आवडलं. मग माझाच मला स्वय आपणासी धुंडिले. आपण स्वतःला शोधलं. आपण देहाला महत्त्व देत असतो, पूजा करतो, उपासना करतो, देवाला जातो, आणखी काय करतो, सगळ्यात भजन करतो, कीर्तन करतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या आहेत. ते सगळं स्थूल देहाची गोष्ट आहे. हे जे सगळं करतोय ते स्थूल देहानी करतो. हाताने पूजा करतो, डोळ्यांनी बघतो, रामाकडे बघतो, हे सगळं स्थूल देहानी. आणि त्याच्यासोबत आपला सूक्ष्म देह थोडासा सपोर्ट करतो की मला आज आनंद मिळाला, रामाच्या मंदिरात जाऊन मला आनंद मिळाला असं सांगणारा हा सूक्ष्म देह आहे. पण कारण देहाचं कारण काय हे समजत नाही तोपर्यंत खरं समाधान कसं देणार आहे देव आपल्याला. मग आपण आपणाशी धुंडिले म्हणून हे विषय आपल्याला सापडतात. देव आपली स्वतःची तयारी करून घेतो. आपल्याला काही करायची गरज नाही. आपण हात मोकळे करून, आम्ही जेव्हा अयोध्येला गेलो सगळ्यात पहिल्यांदा, अगदी वर्ष म्हणजे 6च महिने झाले होते बघ, 6 महिन्यात आमचा नंबर लागेल याच्यातर्फे तर वाटलं नाही. तिथे काहीच कल्पना नाही कुणाला काय आहे ते.
आणि त्या ठिकाणी जसं पोहोचलो त्यांनी सांगितलं तर प्रसाद वगैरेचा तर प्रश्न नाही, पैसे नाही, पाकिट नाही, काहीच नाही, आणि हे सगळं म्हणे समोर जमा करा. तेव्हा अगदी सगळ्यात पहिल्यांदा इतकं कडक असेल असं वाटलं नाही. थोडासा प्रसाद, थोडेसे 100 रुपये तरी कमीत कमी आपल्यासोबत रामाला टाकायला आपण घेतोच, ते सगळे जमा करा म्हणे आधी. आणि जमा करा म्हणून असं म्हणाला नाही, तिथला तो पोलीस म्हणाला हात वर करा, हात वर करून रामाचं नाव घेत जा. किती किती गोष्टी समजण्यासारख्या आहेत यात. काहीही तुझं रामाला नको आहे. आता सध्याच्या परिस्थितीत रामाला काहीच नको आहे, तो स्वतः स्थिर झाला आहे तिथे, हे तुम्ही आनंदाने बघा डोळ्यांनी तुमच्या. आणि हे सूक्ष्मदेहाचं काम आहे. स्थूल देहाने तर सगळंच करणार आहे. हात वर करा म्हटलं तर माझी मैत्रीण आणि मी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की हे आम्हाला असं बघायला मिळत आहे, किती निरपेक्ष प्रेम आहे. आणि या सगळ्या गोष्टी अजून चालू असतात, तिथे आहेत चालू, पण त्याचा अर्थ आपण असा काढत नाही जोपर्यंत आपण ज्ञान स्वरूप त्याकडे बघत नाही. अज्ञानात आपण ज्या गोष्टी बघतो, मग तिथे नेलेला प्रसाद बाहेरच्या मुलांना वाटून दिला, तो देव रामानेच खाल्ला, कारण तो स्वतः म्हणतो मूर्तीत काय आहे, मी प्रत्यक्ष सगळीकडे पसरलेलो आहे. मग असा जो स्वतःला आनंद मिळतो तो कशातून मिळाला? बंद करून आमचा मोबाईल नेता आला नाही, पैसा नेता आला नाही, याच्यातून थोडी आनंद होता तो. मग त्याचं तर दुःख व्हायला पाहिजे. एकही फोटो रामाच्या सोबत निघाला नाही, या सगळ्या गोष्टींपेक्षा आंतरिक सुख मिळालं ना. मग हा जो आहे तो स्वय आपण असं धुंडिले, राग न येता, उलट तो नियम आम्हाला जाचक न वाटता जर असा वाटला, म्हणजे सगळं वाटण्यावरच आहे ना. आम्हाला जे वाटेल तसाच माझा देह, तशीच माझी बुद्धी, तसंच माझं हृदय आणि तशीच माझी देहबोली. हे सगळं माझं मलाच करायचं आहे, साधकाला म्हणतात. जे स्वतःचं स्वतःला करायचं आहे, मार्गदर्शन सत्याचं, द्वैताचं आणि अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे त्यातून घ्यायचं आहे. खूप खोल जाता येतं याच्यामध्ये. असं जर घेतलं स्वय आपण अशी धुंडेल, तो मी आहे. प्रत्यक्षात देह नाही आणि सूक्ष्म मन सांगणारं ते पण नाही. मन म्हणतं काय विचित्रपणा आहे, इतक्या दूर यायचं, इतका मोठा खर्च करून यायचं, रात्रभर जागलो, 2 दिवस आंघोळ नव्हती, तिसऱ्या दिवशी आंघोळ करून देवाला आलं तर देव म्हणतो काही द्यायचं नाही, काही घेऊन जा. कोणता असा देव असेल? पण ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मक मनात न येता आनंदाने हात वर करून जेव्हा रामापर्यंत गेलो, रामही रडले, आम्हीही रडलो, असं म्हणायला काय हरकत आहे? जय जय रघुवीर समर्थ. स्वय आपण असं धुंडिले, तुर्येसही ओलांडिले. आता ही जी 4 अवस्था आहेत, उन्मनी अवस्थेच्याही वर गेलो. उन्मनी म्हणजे मन जिथे नाही, ज्या ठिकाणी मन अडवतच नाही, मला मनाचा अधिकारच नाही माझ्या मनावर, माझ्या या कृतीवर, माझ्या या वागणुकीवर मनाचा अधिकार नाही, अशी उन्मनी. मन काही म्हणू नाही शकत. आता जे हृदय म्हणेल ते फायनल. आता माझं नक्की ठरलं की मनाचं ऐकत नाही, मन नतमस्तक झालंय. आणि मनाला खरं म्हणजे सांगू का, त्या मनाला त्रास पण होत नाही. खरं म्हणजे त्याला तेच पाहिजे असतं, पण प्रत्यक्षात तो आपला हेका दाखवण्यासाठी, अहंकार दाखवण्यासाठी, मागच्या जन्मीचे संस्कार स्पष्ट करण्यासाठी, कारण आपण मागच्या जन्मीचे संस्कार घेऊन आलो हे दाखवण्यासाठी ते मन इथली बुद्धी घेऊन जन्माला आलं. आणि त्यालाही आनंद होतो, पण तो शांत होतो. आणि त्याही अवस्थेला सोडलं, त्याही अवस्थेला पार करून, आपण काय म्हटलंय त्यांनी, त्याही अवस्थेला, उन्मनी अवस्थेला पार करून तुर्येलाही ओलांडिले. आणि ही जी तुर्या अवस्था आहे, म्हणजे तो आणि मी वेगळा नाही. तो म्हणतोय सोहम म्हणून तुला पाठवलं, सोहम म्हणून तुला पाठवलं. ही जी 1 मिनिटं जरी आपण ह्याचा अनुभव घेऊ शकलो समर्थांच्या कृपेनी, सद्गुरूंच्या कृपेनी, की माझं असं काहीच म्हणणं नाही, जन्म झालाहीच कृतज्ञ मी, कृतार्थ मी, बाकी मला काहीच आठवत नाही. एक साधी गोष्ट, एखादी गोष्ट जर आपल्याला आठवत नाही त्याचा किती त्रास होतो. पण जो त्रास झाला नाही तर ती सुद्धा उन्मनी अवस्था म्हणायला हरकत नाही. लोकांनी काही म्हटलं तरी चालतं, हिला काहीच कसं वाटत नाही, कशाचंच काही वाटत नाही. मग ह्याला एक प्रकारचं काय म्हणतात सगळेजण, की हिला काहीच वाटत नाही, म्हणजे निगरगट्ट मन. पण त्याचं खरंच जर वाटत नसेल तर त्याही पेक्षावरची तुरी अवस्था आहे, ज्या ठिकाणी तो आणि मी फक्त एकच आहे, तो आणि मी वेगळा नाही, त्यालाही ओलांडिले या नाव साधक. कसं शक्य आहे? सध्या माहिती करून घ्यायचं फक्त, सध्याच्या परिस्थिती अनुभवासाठी नाही, पण याच्यावरची अवस्था असते हे जर कळलं तर आपण ज्या अवस्थेत आहे त्यावरती आत्मपरीक्षण होईल ना. जितकं पुढे जाता येईल. डोंगर काय सोपा आहे का चढायला? डोंगरावर चढतोय, आता कसं बसं मनाला कंट्रोल केलं, असं मनाला सांगितलं बाबा रे हृदयाचं ऐक, म्हणजे आली आपली उन्मनी अवस्था, नको त्रास देऊ, जे काय करायचं आहे ना ते हृदयाचं ऐक, हृदय अगदी खरं करतंय आणि हृदयाचं होणार आहे चांगलं आणि हृदय शांत आहे माझं, असं म्हणून कसं बसं पटवलं. तिथे सुद्धा भगवंत नाही आहे, भगवंत तिथे सुद्धा नाही. गोपीगीत ऐकायचं आहे तिथे सुद्धा नाही. तिथे एक वेळ मी एवढं ओलांडलं, मीच फक्त एक आहे की मला समजलं, अन्यथा कसं समजलं असतं हे? गुरूंची कृपा दिसतच नाही त्या ठिकाणी. मी ओलांडलं, मी कष्ट केले, मी नाही म्हटलं.
मला जी एक एक गोष्ट संधी मिळाली तिला नाही म्हटलं तरी मला दुःख नाही, हे मी केलं असं जोपर्यंत असेल त्या अवस्थेत भगवंत भेटणं शक्य नाही. त्यामुळे साधक म्हणजे पूर्ण निर्विकल्प अवस्था ज्याची होत असेल तो साधक आहे. पुढे उन्मनीच्या शेवटी म्हणजेच उन्मनीच्या शेवटी आपली आपण अखंड भेटी. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की उन्मनी अवस्था आली, मनाची डळमळ झाली, मनाची तळमळ थांबली, हृदयाची तळमळ थांबली आणि त्यावेळी रोज आपल्याला आपल्याशी भेटता येतं, स्वतःशी स्वतःला भेटता येतं, जे आतापर्यंत सतत आपण त्याकडे दुर्लक्ष करत होतो. आपण जन्माला आलो पण आपण आपल्यालाच ओळखत नाही. ही जी अवस्था होती ती अवस्था उन्मनीच्या शेवटी अशी होते की आपली आपल्याशी भेट होते रोज. म्हणून म्हणतात की आरशामध्ये आपण बघतो स्वतःच्या रूपाला, आणि तसा हा जो आहे हा आरसा आहे समर्थांचा. ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये बघितलं की तुमचा देहाचं सूक्ष्म देह काय आणि सगळ्या देहांचं आणि ब्रह्मांडाचं वर्णन केलं आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये आपली अवस्था ती किती दिवस टिकणार आहे? पाण्याचा बुडबुडा. आपलं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा, आणि त्यावरती एवढा अहंकार, त्यावरती एवढा आपला विचार, त्यावरती आपली बुद्धी तिथेच राहते पुन्हा. हा कसा शक्य आहे? हे त्याच्यापेक्षा वरच्या माणसाला कसं सहन होईल? आणि तो इतका प्रचंड बलवान आहे, ज्यांनी सगळी पृथ्वी निर्माण केली, तो आपली जबाबदारी घ्यायला जर तयार आहे तर मग आपल्याला उन्मनीच्या शेवटी आपली अखंड भेटी, आणि त्या ठिकाणी आपली स्वतःला भेट होते. आणि लोक असं म्हणतात, जेव्हा आम्ही सुगीता वाचली, सुगीता वाचन केलं म्हणजे संस्कृतपेक्षा मराठी लवकर समजतं. आणि स्वतः नंदापुरे सरांचं जे काही त्याच्यामागे तपश्चर्या आहे, त्या तपश्चर्येचं फळ म्हणून की काय, की त्यांच्यातले चांगले गुण जे आहेत ना ते आपल्यामध्ये काही अंशी का असे ना आहेत असं जाणवतं. आणि त्याची प्रभा, त्याचं तेज, त्याचा आनंद, त्याचं ज्ञान आपल्याला होतं. कारण त्यामध्ये आपलं मन रंगून जातं. मनाला रंगवलं की मग म्हणतात की ते सगळं समजतं. म्हणजे त्यांचा जो विभूती योग आहे भगवंतांचा, त्याच्यातला कण 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 आपल्याजवळ आहे. त्याचं ऐश्वर आहे, त्याची बुद्धी आहे. ऐश्वर म्हणजे काय? सगळी संपत्ती असून काय फायदा? जर संपत्ती असून मनामध्ये जर ऐश्वर्याची अभिलाषा नसेल तर ती संपत्ती शून्य आहे. आणि त्यांच्याजवळ सगळं असून ते कसे विदेही आहेत, जनक राजा, ते खरं ऐश्वर. आणि ते ऐश्वर आपल्याजवळ आहे हृदयामध्ये, पण ते मानत नाही. आपल्याला नोटांच्या संख्येमध्ये ते ऐश्वर जोपर्यंत दिसतं तोपर्यंत आपली भेट आपल्याला होत नाही. कारण आपला अंतरात्मा ह्यापेक्षा वेगळा आहे. तो त्या ठिकाणी स्थिर नाही, म्हणून तर तळमळतो. अन्यथा का तळमळला असता तो? त्याची तळमळ थांबत नाही, कारण सारखं आपल्या भौतिक गोष्टींमध्ये मन आपलं रमून जातं. मग ते म्हणतात आहे की आपली आपल्याशी जर भेट झाली तर बाकी तो त्या ठिकाणी स्थिर होऊ शकतो. ज्या ठिकाणी आहे, जसा असेल, ज्या वयाचा असेल, ज्या रूपाचा असेल, ज्या परिस्थितीचा असेल. एक अतिशय सुंदर व्हिडिओ बघितला 15 ऑगस्टच्या दरम्यान. इतका म्हातारा की त्याला काहीही आयुष्यात मला वाटतं देशाकडून काही मिळालं नाही, पण संस्कार असतात. देशाने काही दिलं नाही, ना त्याला घर, ना त्याला लग्न झालेलं, ना मूल, ना बाळ, ना काही. वय 92, आणि तरी सुद्धा हातामध्ये झेंडा घेऊन वंदे मातरम म्हणतोय. ह्यामध्ये दिसतंय स्पष्ट की तुला काय दिलं रे बाबा देशाने? तो म्हणतो मला काय दिलंय फक्त मला माहिती आहे. हा प्रश्न आता आपल्याला पडायला नको. एखादा व्यक्ती जर एखाद्या गोष्टीत आनंदी दिसत असेल, प्रत्यक्षात त्याच्या विपरीत परिस्थिती त्याची आहे. दिसतंय स्पष्ट, म्हातारा झालाय, एकटा आहे, तरीही तळमळ करत त्या देशासाठी. काहीतरी त्याला वाटलं असेल देशाबद्दल, कुठेतरी काहीतरी त्याची जागृत आत्म्याला झाली असेल शांती, त्यामुळे तो देशाबद्दल असं करतोय. आपण म्हटलं असतं काय दिलंय मला या देशाने तर म्हणून मी असं करावं, मला काय दिलंय रामानी असं म्हटलं बुद्धीनी की हृदय हरतं. काय नाही दिलं असं म्हटलं की मग मनाचे आहार आहे. काय आपल्या विचारांवर आहे सगळं, विचारांचं सौंदर्य आहे सगळं. जे काही आहे ते फक्त सौंदर्य विचारांमध्ये आहे, अन्यथा कशातच सौंदर्य नाही. जय जय रघुवीर समर्थ. पुढे उन्मतीचा शेवटी आपली आपण अखंड भेटीवर एकदा नाही होत भेट, दिवस रात्र आपली आपल्याला भेट होते. ह्याच्याहून काय चांगलं पाहिजे? म्हणजे रामाचं आणि हनुमंताचं चित्र पाहिलं की असं वाटतं आपणही रामासह असंच बसू शकतो. आपली आपल्याला भेट जर झाली तर राम काय दूर आहे? जसा हनुमंताच्या मनातला राम कधी गेला नाही, तसा आमच्या मनात जर आला कदाचित तसेच भेटू शकतील आपल्याला. हे जे आपली आपल्याला भेट होते, होईल, आणि हृदय सांगतं होईल, का नाही होणार? कारण सद्गुरूंनी सांगितलंय असं केल्याने असं होतं. त्याच्यावरती विश्वास जर असेल ठाम,
तर शबरीसारखं कधी ना कधी वयाच्या शेवटी मरताना जरी जरी असं त्यांचं वाक्य खरं होणारच आहे, ते सत्यच आहे, फक्त मी मानत नाही हा प्रश्न आहे. मग असं जर घडलं तर आपली अखंड भेटी आपल्याशी होते, आणि आपल्याशी जी भेटी होते ना, तो आपण म्हणजे त्याचा अंश आहे ज्याच्याशी आपली भेट होते. जर आपली वरच्या देहाशी भेट झाली असती तर सौंदर्याच्यावरच भाळलो असतो, पैशावर भाळलो असतो. प्रत्यक्षात याचा असं काही संबंध नाही. आपली भेट जेव्हा आपल्याशी होते तेव्हा आपण एक निर्विकार अशी अंतिम सत्य अशी ज्योत स्वरूपाने आहोत हे पटतं. आणि ती ज्योत म्हणजे भगवंताचं छोटं स्वरूप आहे, भगवंताचंच छोटं स्वरूप आहे. आम्हाला एक कविता होती मिरर, मिरर होती सिल्विया प्लाथची, मी मला वाटतं कालच शेअर केली. त्या ठिकाणी तिने सांगितलं लहानपणी आरसा आवडायचा, तिच्यामध्ये जसा बदल होत गेला, मनामध्ये आरसा आवडायचा म्हणजे आपण कसं दिसतो. आणि त्यानंतर ती म्हणाली की नको आता हे छोटं घरातलं रूप बघण्यापेक्षा ती बाहेर गेली तर तिला लेक दिसला, लेक म्हणजे तळं दिसलं, त्या तळ्यामध्ये सुद्धा तिला रूप तेच दिसलं. मग तिचं आणखी वाढत वाढत ती समुद्राकडे गेली, अशी तिची बुद्धी वाढवत गेली. इंग्लिश लोक असून सुद्धा असं स्वतःला डेव्हलप करतात. म्हणजे ती मिरर कविता गॉड्स आय म्हटलंय त्यांनी. हा जो आहे ना हा मिरर, हा गॉड्स आय, हा भगवंताचा डोळा आहे असं तिला दिसलं. मग त्या स्त्रीला जर दिसू शकतं हा भगवंताचा डोळा माझ्याकडे बघतोय, आणि माझ्याकडे बघतोय हे वाटल्याबरोबरच आमूलाग्र बदल होतो. तो नुसता बघतोय म्हणजे त्याच्यावरच तर गाणं आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. तो भगवंताचा डोळा म्हणजे गॉड्स आय, तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय म्हटल्यावर तिसरं काही उरतच नाही. हा जो संबंध आहे आपला आपला स्वतःशी एकदा झाला की तो अखंड होतो. देव तसा हुशार आहे, ओढ्याला त्रास करतोय, म्हणतो की येत नाही माझ्याकडे, पण आल्यानंतर अखंड भक्ती आणि अखंड साधना आणि अखंड सुख देण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यात आहे. त्यामुळे अखंड भेट आपली आपल्याशी होत राहते, असा त्यांचा अनुभव आहे. असं ज्यांचं होत असेल तो साधक आहे. आणि अखंड अनुभवी ज्याची दृष्टी, हा अनुभवाने त्याची दृष्टी प्रगल्भ होते. मग आता आपली दृष्टी दोन प्रकारची, जी डोळ्यांनी बघतोय त्या दृष्टीला जे दिसतं तेही खरं आहे, तेही अतिशय गोड आहे, तेही भगवंताचंच आहे. माझं शरीर काय, माझा देह काय, माझा संसार काय, सगळं जग विष्णुमय जग, हे सगळं जगच सुंदर आहे हे सुद्धा दिसलं. आणि चालवणारा सुद्धा दिसायला लागला. कोण चालवत आहे याला? एक क्षण जरी मनात आलं पृथ्वीच्या की मला आता यांना संपवायचं आहे, काय वेळ लागणार आहे? निमिषात ती संपवू शकते, काहीही करू शकते. वायू काहीही करू शकतात, अग्नी काहीही करू शकतात, पण त्यांनी करू नये ही आज्ञा भगवंताची आहे. हे असंच्या असंच राहिलं पाहिजे, यामध्ये काहीही बदल झाला नाही पाहिजे, आणि ज्यामध्ये बदल झाला पाहिजे त्यात झालाच पाहिजे. परिवर्तन हा काळाचा नियम आहे. ज्यामध्ये झाला पाहिजे त्यामध्ये झाला पाहिजे, ज्यामध्ये नाही झाला पाहिजे त्यामध्ये नाही झाला पाहिजे. ही कुणाची आज्ञा आहे? ही भगवंताची आहे. म्हणजे आधी जगही दिसलं त्याचं, माझा संसार दिसला, माझे आईवडील दिसले, माझी परंपरा दिसली, माझे सद्गुरू दिसले, हे भौतिक सुखातले. पण त्याबरोबर हे सगळे आहेत कुणामुळे हे सुद्धा जेव्हा दिसतं तेव्हा ती अनुभवाची दृष्टी आहे, ती दृष्टी म्हणून अशी ही प्राप्त दिव्य नजर, अशा काही काही ज्या कविता आणि विचार येतात मनात, ती फक्त सद्गुरूंची कृपा आहे. या नावं साधक. किती गोड आहे दासबोध, किती गोड आहे. किती वेळा बोलावं याच्याबद्दल आणि किती बोलावं. याच ओळीवर पुन्हा बोलायला लागलं तर विषय वेगळे निघतात. असा हा जो आहे म्हणे हेमलेटला, आमचा जो शेक्सपियर आहे त्याच्यावरती मी स्वतः खूप मार्क मिळवले आहेत. 100 पैकी कधीही अभ्यास न करणारी मी भरपूर त्याच्यामध्ये गुण मला मिळाले आहेत. पण तेव्हा असं वाटतं त्या शेक्सपियरपेक्षा आमचे रामदास पहा ना, आता त्या शेक्सपियरांवर भरभरून लिहिलं आहे. तेही चांगलेच आहेत, वादच नाही, कारण तेही भगवंताची लीला आहे, मानो किंवा न मानो. कुणी मानलं, इंग्लिश लोकांनी मानलं काय न मानलं काय, शेवटी आहे ते ईश्वराचेच अंश. त्यामुळे त्यावर लिहिणं चुकीचं नाही, पण ते भौतिक झालं. त्यांचे सुद्धा विचार आपण जर मांडू शकतो तर समर्थ किती, म्हणजे समर्थ म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं आमचं भाग्य आहे. मग असं भाग्य असताना आम्ही साधक होणं कठीण आहे का? कठीण नाही, वृत्तीला स्थिर करणं आवश्यक आहे. मग द्वैताचा तटका तुटला. आता त्यांनी द्वैताचा तटका तुटला, तटका तोडीला. द्वैत म्हणजे काय हे वेगळं ठेवलं नाही, शिल्लक भासाचा भास मोडीला. आता ह्या सगळ्या गोष्टी आत्मा अनुभूतीच्या आहेत. भास ज्याचा होतो तो भास नाही. जे खरं वाटतंय तो भास आहे, जे खरं वाटतंय तो भास आहे, आणि जो भास वाटतोय ते सत्य आहे. हे जेव्हा मनामध्ये पक्क होईल तेही असोनी विदेही झाला. म्हणून देही आहे आणि असायलाच पाहिजे, देही असायलाच पाहिजे. देह नसेल तर काय करू शकतो?
आता त्या धुंदुकारीला वाटलं, नंतर पश्चात बुद्धी त्याला उपरती झाली की माझं हे चुकलं वगैरे, पण तेव्हा तो देहात नव्हता, पिशाच्य योनीत होता. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू पडतात की नाही. पिशाच्य योनीत गेल्यावरही त्याची इच्छा झाली की मला मुक्ती पाहिजे, कारण त्याची पूर्वपुण्य आहे. ते जुन्या काळचे जे लोक आहेत ना, त्यांची पूर्वपुण्य, कारण ते सत्ययुगातून आलेले आहेत, आपल्यासारखे कलियुगातले नाही आहेत. त्यामुळे त्यांना पश्चातबुद्धी लवकर होते आणि आपल्यालाही होते, पण आपल्याला अनुभवाने येते, त्यांना लवकर येते. मग त्याच्याच भावानी त्याला केलं ना मुक्त 7 दिवसामध्ये. मग ती जी मुक्ती आहे ती विदेही अवस्था त्याची कशामुळे झाली? फक्त ज्ञानाने झाली. अरे आपला भाऊ गोकर्ण इतका ज्ञानी, प्रकांड पंडित, जो जीवनात सगळ्यांचं कल्याण करतोय आणि आपण सगळ्यांचं नुकसानच केलं, ह्याची पश्चातबुद्धी झाल्याबरोबर त्यांनी देवाला प्रार्थना केली किंवा भावाला प्रार्थना केली. आणि त्यासाठी भागवत सांगितलंय. म्हणजे देव किती कृपाळू असला पाहिजे. इतका कृपाळू देव मी तर, म्हणजे आता जेव्हा जेव्हा त्यांच्या प्रत्येक कथांमध्ये त्यांची कृपाळूपणा, त्यांची दयाबुद्धी, म्हणून दयानिधी, कोणत्याही संकटात धावणारे, कोणत्याही कठीण प्रसंगात येऊ शकणारे, आणि दुसरी गोष्ट क्षमा करणारे. एवढ्यासारख्या कर्मठ विचारांच्या व्यक्तींना क्षमा कसे करतात? सर्व गुणसंपन्न व्यक्ती कधी कोणाला क्षमा कशी करेल? त्याला एक प्रकारचा अभिमान असतो की हे सगळं माझं आहे आणि याला समजत नाही. कधीही राग नाही, संतांना नाही, सद्गुरूंना नाही, आपल्या आराध्य दैवताला नाही, राग नाही. त्यांचं म्हणणं आहे, मी रागवत नाही, फक्त तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुम्हाला माझ्या धामाला घेऊन जातो. तद्धाम परमम मम, असं म्हटलंय त्यांनी की मी तुला माझ्या धामात नेतो. नदी समुद्राला मिळाली, समुद्रमय जशी होते तसा तो मला जर मिळाला. त्याच्यावरती एक अतिशय सुंदर आर्टिकल आहे की कसे ते उपनिषदांमध्ये कसं सांगितलंय की कसे ते एकरूप होतात. मग इथपर्यंत मी तुला नेतो. मग तो विदेह झाला या नाव साधक. अरे विदेह, देहाची अवस्था सुटली. देहाची अवस्था सुटल्यानंतर मग तो जो काही विचार राहतो, तो शिल्लक गाभा, तो म्हणजे माझा आहे हे त्याला जाणवलंय. ते तर त्याला माहितीच आहे की तो माझा अंश आहे, कारण मी अंशरूपानेच त्याला या जगामध्ये पाठवलाय. तो जड असो का चेतन असो, या सगळ्यांना मी सांभाळतोय हे फक्त याला कळलं पाहिजे. एखाद्या दगडाला कळतं कधी कधी, एखाद्या जीवाला कळतं कधी कधी ज्या पशुयोनीत आहे, पण मानवाला कळत नाही. याचं बक्की दुःख होतं, म्हणून संतांना पाठवतात की बाबा रे तुम्हाला पण त्रास होईल या सगळ्या लोकांचा, पण तुम्ही ते सगळं सहन करा. त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याच्याशिवाय वेडी माणसं आपल्याकडे येणारच नाही. आणि माझ्यासाठी ते पार्षद पाठवतात. आपण म्हणतो आपण रिप्रेझेंटेटिव्ह पाठवतो आमची एखादी गोष्ट विकण्यासाठी. देव तसाच आहे विक्रेता. तो स्वतःकडे बोलवण्यासाठी हे साधू संत पाठवतो. त्यांनाही कष्ट झाले तरी तो म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला कष्ट होतात, पण तुम्हाला ते कार्य करायचं आहे. तुमच्या जीवनाचं ध्येय आहे, तुमचा अवतारच त्यासाठी आहे, दुसरा कोणताही कारण नाही. संतांच्या जीवनाचं दुसरं कोणतंही ध्येय नाही, अन्यथा त्यांनी त्यांचा संसार केला असता. जयास अखंड स्वरूप स्थिती, ज्यांना अशी अखंड स्वरूपाची स्थिती प्राप्त होते, नाही देहाची अहंकृती, त्यांना देहाबद्दल काही वाटत नाही. सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. आता त्यांना असं देहाबद्दल काही वाटत नाही, म्हणून आपण म्हणतो प्रत्येक वेळी की यांच्या देहाला परमहंसांना त्रास, त्याच्यानंतर तुकडोजींना त्रास, कॅन्सर झाला, पण त्यांना देहाचं वाटत नाही. देहाचं काय, कशाचं, मनाचं कशाचंच वाटत नाही त्यांना. ज्ञानेश्वरांचे तो उदाहरण आपण नेहमीच सांगतो. त्यांच्यासारखा त्रास बघितला, आताही असं वाटलं कसे वाटत असेल, कसे रात्री झोपत असतील, कसा विचार करत असतील, असं त्यांचं वाटल्यावर आपलं दुःख असं पळून जातं. मग ह्या ज्या संदेह निवृत्ती म्हणजे ह्या ज्या संदेहाच्या निवृत्ती होतात, सगळ्या प्रकारचे संदेह जेव्हा तुटतात, तो साधक आहे. आता एवढे लोक अभ्यास करतायत, या ठिकाणी सुद्धा अभ्यास करून पारायण करून सुद्धा जे साधणार नाही, तर एखादा साधक होतो. मग साधक एखादा जो भगवंताचा प्रिय भक्त असतो, कारण त्याला कशाचीच भीती वाटत नाही. तो संदेह निवृत्ती त्याची होते, त्याची देहाची अहंकृती नष्ट होते आणि अखंड स्वरूपाच्या स्थितीमध्ये तो स्थिर होतो. पंचभूतांचा विस्तार हा जो आहे सगळा, हा पंचभूतांचा विस्तार आहे. जन्माला वरून आला फक्त एक श्वास, एक चैतन्य वरून आलं आणि त्या चैतन्याला पंचमहाभूतांनी ग्रासलं. त्या चैतन्याला पंचमहाभूतांनी ग्रासलं आणि असं ग्रासलं पक्क की त्या देहाला कोंडून टाकलं. आणि असं कोंडलं, पंचभूतांचा विस्तार आहे. जयासी वाटे स्वप्नाकार, त्याला आता हा स्वप्नाकार भासू लागला. त्याला वाटू लागला आता हे सगळं स्वप्न आहे.
कालची गोष्ट आज नाही, आजची गोष्ट उद्या नाही, हे जर स्थिर आहे, हे जर परिवर्तन घडतंय तर सत्य काहीतरी वेगळं असलं पाहिजे. मग तो काय होतो, जयासी वाटे स्वप्नाकार. हे स्वप्न आहे सगळं, हे मिथ्या आहे, हे जग हे खोटं आहे, दिसतंय पण खरं नाही. आणि जो दिसत नाही तो खरा आहे. निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. ज्याचा निर्गुणामध्ये निर्धार आहे, आता सगुणातही निर्धार नाही त्याचा. म्हणजे बघा, रामदास सगुणाचे अनेन प्रियताम देव भगवान जानकी पती असं म्हणणारे, ज्यांचं दैवत राम आहे, ते रामाच्याही पुढे निर्गुण परब्रह्मापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात. जे सगुणाची उपासना करता करता सगुणातून निर्गुणाकडे जा. निर्गुण म्हणजे एकच परब्रह्म तत्व, ज्यातून हे सगळे देव सुद्धा निर्माण झाले. किती मोठी संकल्पना आहे. आपण काय, हे देव सुद्धा नंतरचे, कारण त्यांना सांगितलं हे अवतार आहेत सगळे, हे मला वाटतंय म्हणून अवतार निर्माण झाले. म्हणजे हा राम भजता भजता, रामाची पूजा करता करता राम आपोआप निर्गुणाकडे नेणार आहे. रामाचा सुद्धा अवतार संपलेला आहे, पण तत्व कुठे संपलाय? कुणाचंच तत्व संपत नाही. ते तत्व नसतं तर चिरंजीवित्व नसतं, आणि ते सांभाळणारे सद्गुरू नसते. सद्गुरूंनाही देहाची मर्यादा आहे, पण ह्या मर्यादे पलीकडे अशी जी परब्रह्माची शक्ती आहे, त्यामुळे निर्गुणी जयाचा निर्धार. मग पुढे 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 आपण म्हणतो की फक्त सद्गुरू आपल्याजवळ ठेवत नाहीत. सद्गुरूंकडे जर साधक गेला तर ते सद्गुरू स्वतःजवळ ठेवत नाही, ते रामापर्यंत पोहोचवतात म्हणे. आता कळता कळता असं वाटू लागलं की ते रामापर्यंत जाऊन राम सुद्धा स्वतःजवळ ठेवत नाही, निर्गुणाकडे पाठवतोय. जय जय रघुवीर समर्थ. अरे, ज्यातून मी निर्माण झालो तिकडे बघा, ज्या परब्रह्मातून माझा अवतार आहे. तुला कळत नसताना सुद्धा माझे किती अवतार झाले. ज्यावेळी तुला काहीच कळत नव्हतं, पूर्ण मनुष्य जन्माचं मी सांभाळलं ज्याला, असा माझा अवतार आहे विष्णू. त्या परब्रह्माचा सुद्धा हे सगळे अवतार आहे. शिव असो, ब्रह्म असो, ब्रह्मा विष्णू महेश, हे सुद्धा त्या परब्रह्माचे अवतार आहेत. तर या सगुणाच्या आराधनेतून निर्गुणाकडे जायचं आहे. म्हणजे किती वर जायचं आहे, किती वर आहे. हे नुसतं दिसतं एवढं नाही आहे. या ठिकाणी वर 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 मनाची अवस्था जेव्हा जाते, तेव्हा सगुण रामाच्या उपासनेला सुद्धा निर्गुणाकडे नेण्याची क्षमता असते. मग जसं सद्गुरू म्हणतात माझ्याजवळ राहायचं नाही. एखाद्याने मंत्र घेतला आणि मंत्र घेतल्यावर मी 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 माझा मठ, समर्थांना मान्य नाही. समर्थ म्हणतात माझ्या पुढे हनुमंत, हनुमंताच्या पुढे रामराय, रामराय म्हणतात माझ्याही पुढे विष्णू, विष्णू म्हणतात माझ्याही पुढे परब्रह्म. इथपर्यंत तू जा आणि परब्रह्मामध्ये लीन हो. इतकी जीवाची अवस्था उन्मनी, तुर्या अवस्थेला ओलांडून भक्तांनी जावं, आणि तिथे बाकी सगळं तुझं, तू आणि मी असं काही वेगळं नाही. द्वैताचा तटका तोडेल. द्वैताचा हा जो द्वैत आहे ना, तो मला दिसतोय, राम मला दिसतोय. कसा दिसेल? मीच आहे. ह्या डोळ्यांनी काही बघायचं. त्या अद्वैत सिद्धांतामध्ये जेव्हा यांनी सांगितलं, सद्गुरूंनी, ज्ञानराज प्रभूंनी, ह्या डोळ्यांनी सगळं बघतो. ह्या डोळ्यांनी आपण सगळं बघतो, पण डोळ्यांना आपण बघू शकतो का? आरशा व्यतिरिक्त कुणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे. आरशामध्ये बघितल्याशिवाय डोळे एकमेकांना बघू शकतात का? मग आपण जर एकरूप झालो, अशी अवस्था ते सांगतायत. आपण जर एकरूप असेल तर आपणच आपल्याला कसं बघायचं? मग राम काय आणि परब्रह्म काय आणि तत्व काय आणि काय, हे सगळं जर एकच आहे तर आपण आपल्याला त्याला वेगळं कसं बघणार? अशी अवस्था येते म्हणतात साधकाची, की तो आणि मी वेगळा नाही, खातोय ते मीच. मग या क्षणी सुद्धा इतके हजारो वर्षांपासून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आणि खेळ चालू आहे संसाराचा, अजूनही त्याच अवस्थेत आहे आपण. काही बदल झालेला नाही. ही किती मोठी किमया आहे त्या परब्रह्माची. पंचभूतांचा विस्तार केला, जयासी वाटे स्वप्नाकार. पण असा हा जो पंचभूतांचा विस्तार आहे, तो स्वप्नाकार ज्याला वाटू शकतो, आणि जो निर्गुण जयाचा निर्धार, आता तो सगुणात सुद्धा रमत नाही. सगुणाची पूजा करणं ही एक शिडी आहे, आणि ते करतोय. सगुणाचा आधार घेऊन, रामाचं स्वरूप बघून, कृष्णाचं स्वरूप बघून, दत्तगुरूंचं स्वरूप बघून ते पूजा चालली आहे सगुणाची. कारण ते त्या रूपाला धरून धरून, पण ते रूप सुद्धा परब्रह्माचा अवतार आहे. सद्गुरू सुद्धा परब्रह्माचे अवतार आहे. आपणही जीव सुद्धा शिवाचा अवतार आहे. हे जेव्हा कळतं त्याला साधक म्हणतात. आता काय करायला लावलं त्या ठिकाणी इथे? आता त्यांनी लिहिलं म्हणून वाचलं, थोडासा अनुभव घेतला म्हणून बोललो. प्रत्यक्षात साधना काय आहे? साधक म्हणतात आणि साधना काय? एखाद्याने पेंटिंगचा क्लास लावला,
लागलीच ते म्हणतील की तुम्ही एक वही आणा, एक पेन्सिल आणा, एक ब्रश आणा आणि रंग आणा, आणि मी सांगतो तसं करा. काही ना काही तर काही करतील ना प्रोसिजर, उपचार, काही तर उपचार लागतील. अजूनपर्यंत समर्थांनी उपचारांवर बोललेलेच नाही. काय उपचार करायचे आहे? मनाला समजवा, खूप गोड आहे, इतकं गोड आहे ते परब्रह्म. आणि मुख्य म्हणजे परब्रह्म गोड नाही नुसतं, तूही तेच आहे. कशाला या छोट्या भानगडीत पडायचं? या मायेच्या पसाऱ्यात का अडकायचं? मायेचा पसारा, या पसाऱ्यामध्ये जर तो अडकला तर पंचभूतांचा विस्तार कळणार नाही, आणि सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेण्यापेक्षा त्या परब्रह्माला जर जवळ गेला तर निर्गुणी ज्याचा निर्धार होईल त्याचं नाव साधक आहे. स्वप्नी भये जे वाटले. आपल्याला त्रास होईल का? आपण मरून जाऊ का? किंवा आपल्यानंतर काय होईल? ही जे भय आहे आपलं, किंवा माझंच आता काहीतरी काम करायला गेलो आणि ते झालं नाही तर, हे जे भय आहे स्वप्नीचं भय आहे म्हणतात. हे जे स्वप्नातलं भय, निर्विकार व्हायचं, निर्भीड व्हायचं, निशंक व्हायचं. आता काय त्याच्यासाठी सामग्री जमा करायची, कुठे काय वाचायचं, कुणाचा आधार घ्यायचा, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण निर्भीड व्हायचं. स्वप्नी भये जे वाटले, स्वप्नामध्ये भय वाटलं, स्वप्नी भय जे वाटले ते जागृतीचं नाही आले. स्वप्नामध्ये भय वाटलं तर ते जागृतीला आलं तर ते भय नव्हतं, ते काही प्रत्यक्षात नव्हतं. त्या माणसाला इतकी मोठी शिक्षा झाली स्वप्नामध्ये. खूप वाईट वाईट स्वप्न पडतात. साप चावला, आणखी वाघाने हल्ला केला, परीक्षेला गेलो आणि परीक्षेला लिहिता आलं नाही, असे प्रत्येकाचे स्वप्न असतात. ते स्वप्न जेव्हा आपण जागा होतो तेव्हा त्या स्वप्नातलं काहीच राहत नाही शिल्लक. त्या स्वप्नाचा काही संबंध नाही आपल्या आताच्या जीवनाशी. एकदा का जागृती आली, एकदा का तो झोपेतून उठला की ते स्वप्न कुठल्या कुठे पळून जातं आणि काही दिवसांनी तर ते आठवत पण नाही. काही काही भयंकर स्वप्न आठवतात, बाकी सगळे स्वप्न आपले विरून जातात. तेवढी आपली जे म्हणतो ना, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः, हे नाही म्हटलं तरी म्हणतो, आणि नाही त्या गोष्टी विसरण्याची सुद्धा शक्ती आहे. नाही तर हासा झाला असता, डिलीट करावा लागला असता डेटा बुद्धीतला, काही आठवत नाही. मग स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीच नाही आले. सगळं मिथ्या निर्धारिले या नाव साधक श्रीराम. सगळं मिथ्या आहे याचा निर्धार केला मनाचा. सद्गुरूंनी कृपा करावी आणि असा निर्धार व्हावा. हे सगळं मिथ्या आहे. जे घडलं ते उत्तम घडलं तेही मिथ्या आहे. जे नाही घडलं, मी म्हटलं ना, 12, 13, 15व्या वर्षीच प्रश्न पडायचा, सगळं कसं काय चांगलं आहे, वाईट नसलं चांगलंही असलं, हे सत्य नाही, हे काही खरं नाही, मला काहीतरी वेगळंच आवडत आहे, मला काहीतरी वेगळंच पाहिजे, हे होतं आहे खरं. पण जेव्हा आपण तुलनात्मक विचार करतो हे खरं वाटत नाही. खरं असतं तरी वाटत नाही मला. जे सत्याचा शोधक असतो तो त्याला वाटतं हे काही खरं नाही, इथे काहीतरी कमतरता आहे. ही जी कमतरता आहे ना, तीच भगवंत आहे. भगवंताचा शोध घेत असताना भगवंत बरोबर आपल्याला मार्ग दाखवतो आणि स्वतःकडे खेचतो. तो अतिशय कृपाळू, लाघवी आहे, सुंदर आहे. जे जे सुंदर उदात्त उन्नत महन मधुर ते, जे काही सुंदर आहे ते सगळं भगवंत आहे. स्वप्नी भये जे वाटले जागृतीच नाही आले, सगळं मिथ्या निर्धारिले या नाव साधक. सगळं मिथ्या जे आहे त्याचा निर्धाराने नाही म्हटलं म्हणजे सोहम साधना, म्हणजे नीर क्षीर विवेक. मनामध्ये नीर काय आहे आणि क्षीर काय, दूध काय आहे आणि पाणी काय, हे ओळखता आलं. आता ह्याचा जर निर्धार पक्का केला साधकांनी, व्यक्तींनी, तर तो साधक आहे. किती तळमळ असेल ना सद्गुरूंची, म्हणजे समर्थांची लिहिताना. आणि तो कल्याण किती ऐकत असेल. आणि कल्याण म्हणजे समर्थ आहे, समर्थ म्हणजे हनुमंत आहे, हनुमंत म्हणजे राम आहे, आणि राम म्हणजे विष्णू आहे, विष्णू म्हणजे परब्रह्म आहे. ही जी साखळे वर वर जाण्याची नुसती नरकांचा विचार करतो, माझं असं झालं तर, माझं चुकलं तर मला शिक्षा होईल आणि माझं असं होईल, या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. आपल्याला वरचा जर विचार केला, छोट्या रेषेपुढे मोठी रेषा जर आपण ओढली स्वतः, तर ही रेषा स्वतःहून छोटी होते, ही रेषा मोठी होते आणि मोठ्या रेषेकडेच आपलं लक्ष जातं. हा सकारात्मक विचार आपण करायला पाहिजे, आणि जो करेल त्याला समर्थ साधक म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. 4 ओव्या वाचते. मायेचे जे प्रत्यक्षपणा जनास वाटे, हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम. निद्रा सांडून चेहरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला, साधक स्वस्वरूपी श्रीराम. ऐसी आंतरस्थिती वाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक श्रीराम. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मद मत्सर सांडिला, एकीकडे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.